साईडने कुठला लेप चित्ता बित्ता आला तर काय करायचं? वाघीण आहे वाघीण, नाद करते काय काय? हे बात अहिल्या. माझी ना इथे काय प्लॅनिंग नव्हती. जेव्हा आपण रायडिंगला जातो तेव्हा आपली रायडिंग साधी सुधी होत नसते. स्वागत आहे माझ्या नन्या मुन्या माझ्या मित्रांनो. ये तर आपण आपली एक काहीतरी पडलं बाई वरतून, तर आपण एक छोटी मोठी राईड करतोय. जास्त नाही बाई, इवलीशी त्याही झाली आहे. चल निघूया रप्पा रप्पा. मास्टरच विसरलो बाई, मला रोजचाच झालं आहे आता. हे दिसतोय का नाही, मी कसं चिकन दिसतोय का नाही, दिसतोय का नाही हिरो, सांगा ना बाई. विसरलो ना मास यार, माझं रोजचं झालं म्हणजे काय माहिती. आजकाल मग मी लय विसरायला लागलो आहे लय. आता खाली आलो, गाडी बिडी पॅक ठेवतो आहे गावात, घरी मास राहिला. आलो लिफ्टमध्ये बाई. चल रप्पा चल पळ भाई पळ. रप्पा रुप्पा किचकिच खुप्पा. या गुड मॉर्निंग माझ्या मित्रमंडळींनो, परिवारांनो. सिग्नल काय सोडत नाही. सिग्नलने वैताग दिला यार आईला. पांडू बघा इज्जत. आज निघालोय आपण छोट्या मोठ्या एवढ्याशा राईडला. प्लॅनिंग झालेली अशीच. म्हटलं तर ब्लॉग करूया. इच्छा झाली आहे तर इच्छा मोडायची कशाला, आहे ना. जे आपण आमचे जे असतात ना छोट्या मोठ्या राईड, हे भेंडी अचानक भयानक होतात. म्हणजे आज रात्री झोपलो आहे, अचानक मॅसेज येतो, भाई इथे जायचं आहे. भाई कुठं जायचं आहे? अरे जायचं आहे भाई, तू रेडी तर हो. जायचं आहे तर जायचं आहे. भाई बोला तो बोला. भाई की बोली बंदूक की गोली. तुम्हाला ना एक माझा एक्सपिरियन्स सांगतो. आत्ताच बघा देऊळ बंद 2 मूवी रिलीज झाला आहे. मूवीचा आता काही नाद नाही, थोडंच नाही, म्हणजे एक नंबर पिक्चर आहे. प्रत्येकानं बघितला पाहिजे. पण तुम्हाला एक माझा एक्सपिरियन्स सांगू काय, म्हणजे लास्ट टाईम मी ना विरारला गेलेलो काही कामासाठी. आणि ना मी तिकीट सगळं आमची फॅमिलीने तिकीट बुक केलेली दादरला चित्रा सिनेमाला 10 वाजताची. इथे विचारा झालं, सगळं काम बिम झालं नाही. निघायला मी प्रॉपर 6:30ला निघणार होतो, कारण 10चा शो होता ना. मग लेट झालं निघायला, म्हणजे 8 वाजता निघालो. आणि माझ्या मनामध्ये होतं की मला स्वामींचा पिक्चर स्टार्ट टू एंड पूर्ण बघायचा आहे, जरा पण मिस नाही करायचं आहे. मग मी काढली गाडी, रेमटर चालू केली आणि घोडबंदरने गाडी चालू केली हायवेला. आणि ना अचानक माझे टॉयलेटच बंद झाली गाडीचे. काय माहिती का, एका साईडची पकड बंद झाली, मग नंतर दुसऱ्या साईडची बंद झाली. आणि रस्त्याला पूर्ण काळोख हायवेला. आता करू काय, मला पोचायचं पण आहे. म्हणून तरी मी माझ्या लेवलला होतो चालवत. आणि अचानक ना ते खड्डा आला मध्ये. आणि खड्डा असा नव्हता की एकदम खोल, तो नाही का आपला स्पीड ब्रेकर कसा असतो तसा होता. आणि तिथे फक्त एकाच साईडला होती, एकाच पट्ट्यावरती. पट्टा पण नाही समजा बोलू शकत, एकाच प्लेसवरती होतं ते, म्हणजे त्या जागेवरती. आणि तिथूनच माझी गाडी उडली ना अशी. 1 सेकंडसाठी माझा काम 25 होणार होता. आणि नशीब मी गाडी कंट्रोल केली, गाडी पूर्ण वोबल. मला भीती वाटली थोड्या वेळासाठी. नंतर मी स्वामी म्हणजे आतल्यातून बोललो, स्वामी काही करा, फक्त मला रस्ता मोकळा ठेवा, बाकी कसं पोचायचं ते मी बघतो, फक्त तुम्ही रस्ते मोकळे ठेवा, ट्रॅफिक नाही भेटलं पाहिजे मला. आणि अचानक तसंच झालं, म्हणजे सगळे रस्ते मोकळे भेटले तिकडून तिथून तर मी वाचलो स्वामींच्या कृपेने. तिथून निघालो, मुंबई साईडला पोचलो.
आणि जसा लगेच पोचलो दादरला, मी प्रॉपर 10ला पोचलो थिएटरला. पटापट पॅकिंग बिकिंग करून सगळं टाकलं गाडीमध्ये, गेलो आतमध्ये बाल्कनी. असा बाल्कनीचा डोर उघडला, स्वामींची नाही का ती आपलं वारुळातून स्वामी बाहेर येतात ती, तो जो सीन आहे तो माझ्या डोळ्यासमोर, जो अंगाला काटाला ना माझ्या. म्हणजे स्वामी आहेत, हो स्वामी आहेत. म्हणजे श्रद्धा ठेवा, ते कुठेही नाही गेले, ते आपल्या सोबत आहेत नेहमी. स्वामी आहेत तर टेन्शन कशाला घ्यायचं, बिंदास आयुष्य जगायचं, सगळ्या प्रॉब्लेमला फेस करायचा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की तुमच्या देवाला सांगू नका की तुमचे प्रॉब्लेम किती मोठे आहेत, तुमच्या प्रॉब्लेमला सांगा की तुमचा देव किती मोठा आहे. मी बरेच सोशल मीडियावरती असे ऐकलेत ना, लोक आत्महत्या करतात जराशा प्रॉब्लेमसाठी. माझं एकच म्हणणं आहे, आयुष्यात सगळ्यांच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम आहे, सगळ्यांच्या. आत्महत्या नाही करायची हो. आपल्या आईने आपल्याला 9 महिने वाढवलंय, तिच्या आपल्या डोळ्यात तिचं स्वप्न बघितलंय की माझा पोरगा मोठा होईल, आपलं नाव कमवेल, सक्सेस होईल, करिअर कमवेल. म्हणून ते विचार नका आणू आपल्या डोक्यात की सगळं संपून टाकायचं असं तसं. काय होणार आहे संपून, सांगा मला. काहीच होणार नाही, काहीच बदलणार नाही तुमचं जाण्याने. फक्त त्रास होणार आहे तुमच्या मागच्यांना, तुमच्या आईला, तुमच्या बाबांना, तुमच्या फॅमिलीला. आत्महत्या हा ऑप्शन नाही आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह होण्याचा. वेळ प्रत्येकाची येते आणि त्या वेळेसाठी लढायचं, कधी थांबायचं नाही. आपण मराठी आहेत का नाही, पण मराठी कधी हारत नाही. हे बघ काय बोलू याला, पप्पाची परी. एक धुरंधर भेटत हायवेला. आपण जेव्हा बाहेरचं आयुष्य फिरतो ना, थोडा वेळ का होईना आपण तो स्ट्रेस विसरून जातो. म्हणजे आपलं मनाला पण बरं वाटतं. आपण बाहेरची हवा घेतो, बाहेरची एन्जॉयमेंट करतो, आपलं मन डायवर्ट होते, आपली माइंड पण डायवर्ट होतो. आपण थोड्या क्षणासाठी, थोड्या वेळासाठी, काही त्या दिवसासाठी आपण त्याच्यामध्ये बिझी असतो. आणि स्वतःला बिझी ठेवा. बाकी काय आयुष्य आहे तर प्रॉब्लेम आहे, सुख आहे तर दुःख आहे, हे तर होतच राहील. कारण प्रत्येक माणसाला सगळ्यांनाच आयत्या गोष्टी मिळत नाही. जर आयत्या गोष्टी मिळाल्या असल्यामुळे तर मिळालेल्या गोष्टींची व्हॅल्यू काय राहिली असती. बोटीवरून बाहेर पडलो, आता चाललो गोराईला. तर जाऊन कंटाळा आला, तरी परत चाललो गोराईला. बाकी रस्ता एकदम बरा आहे गोराईतला. आपण जेव्हा बोटीतून बाहेर पडून जेट्टी साईडने गावातून रस्ता आहे ना, एक नंबर रस्ता आहे. म्हणजे पावायला सुसाट फुल मगनलाल. हा आईच्या गावात मगनलालच्या परत तोच मला आठवतो. ज्याला पावसाळ्यामध्ये हे रोड आहेत ना, असले वाटतात ना, म्हणजे एकदम पूर्ण गावची फिलिंग येते रे इथं. आणि आता आलोय तर पूर्ण वसाड पडलंय. हा बाबा, पंखा चालू केल्यावर हवा येते, पंखा चालू केल्यावर हवा येते. आणि तो सोबत नसला की मला तुझी आठवण येते माझ्या भावा. माझा भाव माझा जीव आहे. स्विमिंग पूल जाम छोटा आहे मित्रांनो. हरभरा झालाय. मला वाटलं निळा सागर असेल, कोणतरी मुतला बितला असेल. जाऊ दे. रूम बघा. बाथरूम तर दाखवणार नाही तुम्ही, सगळे हागरे आहेत. यो आमचा रूम. एक खोलायचा इकडं, आणि इथून खोलला की कसं आपण जो माणूस हाकतो ना, आपला मित्र, त्याला बघू शकतो आपण सुखानं हाकताना. अशी सिस्टीम दिलं इथं. म्हणजे एक नंबर सिस्टीम आहे ना. म्हणजे जो आपला माणूस हाकतो ना इथं, म्हणजे रचकन वर करायचा, हे बघायचं किती लेंडूक पडतायत. ये सब क्या देखना पड़ रहा है, अच्छा है मैं अंधा हूँ. ते बघायचं आपण. आणि ही आपली हेल्मेट. यो आपला
बेडरूम, तिथं आपण झोपणार नाही आहे. आणि सगळ्यात डेंजर तर इकडे आहेत मेन्यू कार्ड. मेन्यू कार्डची प्राईस बघून आमची हादरली. सगळ्यात बेस्ट आता आमचं दिमाग चाललंय इथून बाहेर जायचा, 10 वाला वडापाव खायचा. जोर जोर से बोल के लोगों को स्कीमें बता दे. भाई 200-300 कसले द्यायचे तिकडे, पागल आहे काय? जागा असेल ना वर जायला. वर का इथून असं आता आम्ही ॲडव्हेंचर करतोय फुल. बीचवरती गेलेलो, पण बीचचा रस्ता असा होता की इथून गाडी टाकायला जागा नव्हती. वाटतं रत्नागिरीमध्ये आलोय. रत्नागिरीत आहे, रत्नागिरीत. गिरी रे गिरी, रत्नागिरी. जस्ट या साईडने कुठला चित्ता बित्ता आला तर काय करायचा? डेंजर विषय. राईडला येऊन तुम्ही ॲडव्हेंचर नाही केला तर भेंडी तुम्ही काय केला? मला रस्ता दाखवतो पुढचा. डेंजर रस्ता आहे, डेंजर. फटके 4 हो गई, फटके 4. हळू चालायला लागते, कशी पण चालायची नाही. समजलं? तिकडे आपल्यासारखा माणूस पाहिजे, बांधिलकीवाला, आपली समजून चालवणार. आपण कसे अशी नाही तर दुसरा असेल ना हे आलं हे जपालं. झावळीने फाडली. कड़ा 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 ये मांगता था, यही मांगता था अपने को. इज्जत तर आहे लागेल, इज्जत तर आहे. आणि आपला रॉकेट बोलतात, रॉकेट. हे कसं आहे, इज्जत आहे का नाही ह्याला? इज्जत आहे का नाही ते याला इग्नोर करा, हे सीटला इग्नोर करा. गाडी धुवायची आहे माझी, बाकी नाही दाखवणार. त्याच लाडात नका येऊ. तर आपण गावात जाऊया. लुक कसा आहे माझा? लुक दिसतो का नाही शाहरुख खान? दिसतो का नाही शाहरुख खान? शारू तो का दे गवायना. एका शूटसाठी सत्यानाश. ही असते मेहनत. पाय भाजतायत उन्हामध्ये, सॉक्स फुकट टाकलेत. पाय भाजते. बक्षोदे फुले आत्ता होणार होती. बक्षी नाव नाही कळलं तेवढं होणार होती आता. आता मी तुम्हाला एकच सांगेन की गोराई अशी प्लेस आहे ना की मी एक्सपेक्ट नाही केलं की मी ते जास्तीत जास्त सेकंड टाईम आलो असेल, मी 2दा आलो असेल गोराईमध्ये. ही प्लेस मी आजपर्यंत नाही बघितलेली. म्हणजे मी गोराईमध्ये यायचो, प्लेस बघायचो. प्लेस पण नाही, फक्त आपलं हे असतो ना समुद्र बघायचो, समुद्रावरती यायचो, तर आसपासच्या एरिया फिरत. तर लास्ट टाईम आलो तो बसने आलेलो. त्याच्यानंतर आलो तेव्हा माझ्या गाडी होती म्हणून तेव्हा गाडीने आलेलो माझ्या रॉकेट. आणि तेव्हा ना मी समुद्र फिरला, बस बाकी काय नाही फिरलं. मला आतली वितली काय नाही माहिती होतं. मला फक्त गाव गोराई गाव आहे बस मला एवढंच सांगायचे. आणि आज जेव्हा मी इथं आलो ना असं वाटलं की असंही गाव असू शकतं. मला आज विश्वास बसला की गोराईमध्ये पण आपले रत्नागिरी बसलेलं आहे.
पानू कशी मेहनत करावी लागते. ए लक 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 चला टाका लवकर लवकर. चला ही पण स्वच्छता मोहीम बांधिलकी लवकर होऊ दे लवकर. किती कष्ट करावे लागतात एका शॉटसाठी. एक शॉट घ्यायला भाई फुल मेहनत भावाची मेहनत. बाहुबली. नक्की तुम्ही इकडे या. जेव्हा आलात ना गोराईला, ही प्लेस तुम्ही विजिट करा. भले जंगलातून आहे, हिडन प्लेस आहे, हिडन प्लेस. आणि ही तुम्हाला मी नक्की सांगन. माझ्या इंस्टाग्राम टॅबचा जो अकाउंट आहे माझा ऑफिशियल गुरु, मला फॉलो करा, कमेंट करा, म्हणायचा मला DM करा की ही प्लेस कुठे आहे. मी तुम्हाला सांगेन. कारण जर आता मी इकडं सांगितलं तर पब्लिक सुट्टी झोड आणि जो कचरा होईना इथं, म्हणजे तुम्ही जरी याल ना तुम्हाला इकडे मजा तर येणारच नाही. आणि जी मजा आता मला येते आहे, तो सुख मी अनुभवतोय ना, ते सुख तुम्ही सुद्धा अनुभवा. म्हणून ही गोष्ट मला प्रायव्हेट ठेवायची आहे. म्हणून तुमची इच्छा असेल तर इकडे नक्की या, विजिट करा. एक नंबर प्लेस आहे. तुमचा जीव असा मुक्त होईल ना, तुम्ही तुमचं गाव विसराल. स्टंट करत करत मला ना एक विहीर भेटली, बावडी भेटली. म्हणजे त्याला विहीर पण बोलतो आणि बावडी पण बोलतो. आणि जर तुम्हाला तुमचा मृत्यू नको असेल ना, तुम्हाला सुख पाहिजे असेल ना, तर बावडीत या. आणि साला जीव द्या इकडे, जीव. हां, तुम्ही जगाच्या लायकीचे नाही, चालन फिरायला तर येत नाहीत, पैसे तर काय राहत नाही, कंजूसगिरी करतात. या बावडीतून जीव द्या नाक पडवून. समजलं काय? एक्सप्लोर तर आपण खूप केला, ते तर आपण रोज करताव. आणि पाण्यात आपण पोहताव, मछली की राणी. गाइस मेरा स्विमिंग देखो कैसा है. शक्ति देना माँ. सॉरी गाइस थोड़ा मिस्टेक हो गया. मरना तेरे को डर नहीं लगता? डोंट मेक मी फूल प्लीज वॉच. गाइस देखा आपने, पहले मैंने आपको बेवकूफ़ बनाया था, इसलिए मुझे आता है स्विमिंग. थैंक्स. लव यू. लाइक करो फॉलो करो और प्लीज मेरे स्कैनर पे 100 रुपया भेज दो. ये जो गरीब हो ना आदमी, यो साला अपनी आदत से गरीब हो. सबसे पहले तो आपको ये करना है वार्म अप. स्ट्रेचिंग. स्ट्रेचिंग करना बहुत जरूरी है. गाना लगा टाइम पे. ये क्या हो गया? गाइस गाना बच गया, इसके लिए मैं थोड़ा भावना में बह गया. सुन इतना बेटे बात सुन. मित्रांनो, मला पोहता येत नाही. मला मी कसा पोय मला माहीत नाही. तुम्ही ॲडजस्ट करा. कसं आहे गोराई रिसॉर्टला आलेलो. गोराई रिसॉर्टला आपला मराठी माणूस भेटलाय, बांधिलकी मेंबर. भाई जीव राहणार. एकदम खास माणूस बनलेला आहे आपला. म्हणजे एकदम मराठी माणूस म्हणजे आपला विषय गंभीर. लालबागला भेटू, लालबागला. लालबागच्या राजाचा विजय असो. जय महाराष्ट्र. वाघीण आहे, वाघीण. नाच करते काय? म्हणजे एवढं खोल. नाव सांग बाळा तुझं. नाव काय? अहिल्या बोला, अहिल्या. नाव काय? हे बात अहिल्या. एवढं खोल पाणी आहे ना, आणि खोल पाण्यामध्ये इथलं पोहायचं आहे. म्हणजे काय जिद्द असेल या वयामध्ये. एक नंबर आहे. असाच नडत राहू दे. बाय कर. बाय. आजचे वाघीण आहे, वाघीण. आणि आपण
आपण गरीब आहोत. आपण बेरोजगार आहोत. सो गायस निघायची वेळ झाली आहे. पॅकिंग बिकिंग सगळं केलं आहे. पॅकिंग त्यामध्ये काही आहे नाही. आपली लंगोटीवाली बॅग ती घ्यायची आहे. जास्त आपण काय आणलं नाही. एन्जॉय सगळा करून झाला आहे. आत्ता निघायचं आहे घरी जायला. बस आपला छोटा मोठा व्लॉग होता. आता इथून घरी कल्टी मारायची. विचार करतो की हा व्लॉग इथेच संपवू आपण, कारण पुढे आपण जर राखरूच जाणार, कारण ट्रॅफिक भेटणार आहे आपल्याला पुढं. सगळ्यांना गुड बाय करायचं आणि आपण घरी कल्टी मारायची. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा ब्रो. बघू नका फक्त व्लॉग, लाईक पण करा येड व्लॉगला. नुसते बघून सोडता तुम्ही. हां कुत्र्यांनो, इथे मी पाय भाजत शूटिंग करतोय आणि तुम्ही तर येऊ नका. आणि खास तुमचे माझे मित्र जे प्लॅन करतात 10 दिवस 15 दिवस आणि नंतर आदल्या दिवशी बोलतात अरे माझी मम्मी पाठवत नाही, दादा पाठवत नाही, माझ्या कुल्याला फोड आलाय, हे आलंय ते आलंय. देईल एक कानाखाली. एक बघ भाई आलो, तू बोलतो ना नंतर बघू. हे बाई बघ आता मी आलोय.